सुप्रियाताई महाराष्ट्राची लाडकी बहीण, पण या बहिणीच्या भावानं रंग बदलला असं म्हणत राऊतांनी नाव न घेता अजित पवार यांना सरड्याची उपमा देत खोचक टीका केली। मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला। यावेळी राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला। मात्र गुलाबी सरडा अशी टीका केल्यानंतर महाविकास आघाडीत राऊत एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय। कारण त्यांच्याच मित्रपक्षांना ती टीका आवडलेली नाही, रुचलेली नाही। कारण राऊतांच्या टीकेचं महाविकास आघाडीत कुणीच समर्थन करत नाहीये। त्यांनी रंग बदलला, ते काय पिंक झाले, पिंक सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी। आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे। कुठे जाणार मला माहित नाही, पण हे सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही, आपला नाही, आपला भगवाचा आहे। अशी भाषा कोणीही वापरू नये, हे योग्य नाही। बाकी टीका करत असताना त्याला मर्यादा ठेवूनच आपण केलं पाहिजे, असं माझं मत आहे। पहिल्यांदाच अजितदादांनी एक गुलाबी रंग निवडलेला आहे, पिंक कलर निवडलेला आहे। आता जॅकेट देखील त्यांचं पिंक आहे, रॅली सर्व पिंक मध्ये होत आहे। कसं बघताय? सगळ्यांना स्वतःचा अधिकार आहे। आज तुमचा पण शर्ट पिंकच आहे, सगळ्यांना जे काय वाटतं ते तो कलर घालत असतात।